महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे विविध मागण्यासाठी सलग चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू, मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. नमस्कार, मी सुशील भारत उपळकर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ उपाध्यक्ष. या आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील जे काही वीज कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांचा अपघातानंतर SIC कार्ड मिळणं गरजेचं आहे किंवा त्यांचा राज्य विमा आयोग कार्यालयामार्फत जो विमा मिळणार आहे त्याची विम्याची सुरक्षितता मिळत नाही. त्यामुळं SIC कार्ड कौटुंबिक माहितीसह अद्ययावत करून द्यावं ही आमची मुख्य मागणी होती. नंतर 2 नंबरची मागणी अशी आहे की कामगारांचे जे काही किमान वेतन वाढ दिलेली आहे 19% ती 6 महिन्याचा फरक द्यायचा होता. ते अधीक्षक अभियंता कार्यालयातून कंत्राटदारांनी देताना किमान वेतनचा जो फरक आहे तो काही कामगारांना 50% दिला, काही कामगारांना तर दिलाच नाही. तर तो सरसंघ सर्व कामगारांना मिळावा ही एक आमची मागणी आहे. आणि नंबर 3ची मागणी म्हणजे जे काय पाठीमागील 2022-23 मधलं राहिले, एक कामगाराचं 24 मधलं राहिले, जे थकीत वेतन राहिले ते थकीत वेतन त्या कामगारांना लवकरात लवकर देण्यात यावं. आणि जे जुने आणि अनुभवी कंत्राटी कामगार आहेत तसेच जे कोर्ट संरक्षित कामगार आहेत त्या कामगारांना नियुक्ती आदेश त्यांच्या उपविभागामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये देण्यात यावी ही आमची मुख्य मागणी आहे. बरं, वेळोवेळी आपण आमरण उपोषण, धरणे, आंदोलन वगैरे केलेलं आहे, त्यावेळी सुद्धा तुमची मागणी मान्य झालेली नाही आहे. मग आता आज आमरण उपोषणचा 4था दिवस आहे. कोणी अधिकारी, प्रशासन कोण आले होते का तुमच्याकडे? नाही, त्या 4 दिवसामध्ये कोणीही आलेलं नाही. गेल्या आठवडी फक्त बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सांगितलं की आम्ही पाठीमागच्या ज्या मागणी आहेत त्या आपण सकारात्मक सोडून त्या लवकरच निर्णय त्याचा लावू, त्यासाठी आम्हाला 2 महिने वेळ द्यावा. ठीक आहे, मग आता वेळ तुम्हाला मागितलेला आहे, आता उपोषण करूनही प्रशासन दखल घेत नाहीये, मग आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे? कारण या अगोदर पण ऑफिसला म्हणजे प्रशासनाला आपण वेळ दिला होता. याच्यापूर्वी म्हणजे आमरण उपोषण झालं तर त्यावेळी त्यांनी पण लेखी आपल्याला दिलं की 2 महिन्यामध्ये हे सगळं प्रश्न मार्गी लावू. नंतर काल दुसरं पत्र काढलं की 15 दिवसात मार्गी लावू, परंतु अद्यापर्यंत ते फक्त पत्र काढतात पण प्रश्न काही मार्गी लागत नाही. ठीक आहे, मग आता प्रश्न मार्गी लागत नाहीत, पुढची दिशा काय असणार आहे? कारण आमरण उपोषण, धरणे, आंदोलन नाही प्रत्येक वेळेस वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत, मागण्या तर पूर्ण होत नाहीत. मग आता पुढची दिशा काय असणार आहे? आता सध्याचे म्हणजे सर्वांचं जे आमरण उपोषण चालू आहे, आज 4था दिवस आहे. जर हा प्रश्न मार्गी लागला तर ठीकच आहे, नाही लागला तर हे आमरण उपोषण कंटिन्यूमध्ये आम्ही चालू ठेवणार आहे. तसेच जर यांनी दखल नाही घेतली तर 1 ऑगस्टपासून सगळं जास्तीत जास्त कामगार जेवढ्यांचं कामगारांचं थकीत वेतन राहिले, किमान वेतन राहिले आणि 1% वाढ राहिली ते सर्वच कामगार उपोषणामध्ये सामील होणार आहेत.